संत समागमे एखादी परी, संत समागमे एखादी परी, व्हावे त्यांचे द्वारी श्वानयाती. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. कामारी बटिक सेवेचा सेवक, कामारी बटिक सेवेचा सेवक. दीनपणे रंग तेथे भले, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. तुका म्हणे सर्व, तुका म्हणे संगती, घडेल पंगती संतांचिया. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. जोडोनिया कर चरणी ठेविला माथा, बोला जोडोनिया कर ठेवितो माथा. जोडोनिया कर चरणी ठेवितो माथा. परिसावी विनते माझे पंढरीनाथा, परिसावी विनती माझे पंढरीनाथा, परिसावी विनती माझे पंढरीनाथा. संत समागमे एखादी परी, संत समागमे एखादी परी, व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाती. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे. संतांच्या संगतीत कसं जायचं आणि संतांच्या संगतीत गेल्यानंतर माणसाचं कल्याण कसं होतं याचं दिग्दर्शक करून दाखवणारा अभंग आहे. विठ्ठल अभंग बोलण्यापूर्वी काही मनातले स्पंदन व्यक्त करणे कर्तव्य मानतो. सुरू असलेला हा नागपूर महोत्सव 14 तालुके मिळून हा नागपूर भक्ती महोत्सव आयोजित केला गेलेला आहे. महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी वर नागपूर भक्ती महोत्सव समिती यांच्या विद्यमानाने हा महोत्सव साजरा होतो. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे हा महोत्सव कशासाठी का, याचे सर्व कारण आपल्याला ठाऊक आहे. आवाज कमी करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे हा महोत्सव का कशासाठी, हे सगळे कारणं आपल्याला माहीत आहे. त्याच्यावर मी सगळं शेवटी बोलून जाईल. नुकता जो अभंग सेवेसाठी घेतलेला आहे त्या अभंगावर बोलतो. अभंग 4 चरणाचा आहे आणि अत्यंत महत्त्वाचा अभंग आहे. माणसाचं जीवन
हे सुखाकडे प्रवृत्त झालेलं जीवन आहे. आज जिथे जिथे सुख आहे तिथे तिथे माणूस जात असतो. ज्या ज्या ठिकाणी सुख असते ना त्या त्या ठिकाणी माणूस जातोच, जात नाही, डोळे बंद करून जातो. बरोबर ना? सुखाकडे प्रवृत्त झालेलं जीवन आहे. आज मुंबई प्रांतामध्ये जा, पुण्या प्रांतामध्ये जा, आज लोकलमधून लोक प्रवास करतात. सकाळी 8ला जातात तर रात्री 10ला येतात. ते कशासाठी? कशासाठी? सुखासाठी ना. आज तुम्ही सोडा ते, जाऊ द्या. आज तुम्ही माझ्यासमोर बसलेले आहे ते कशासाठी? सुखासाठी. कशासाठी? बोलत चला बरं का. कशासाठी? सुखासाठी. जिथे जिथे सुख आहे तिथे तिथे माणूस जातोच. दुःखाच्या ठिकाणी कोणी जात नाही बरं का. जात नाही. प्रत्येक माणसाला वाटते की मला सुख भेटलं पाहिजे, मला सुख भेटलं पाहिजे, मला सुख भेटलं पाहिजे, कधीतरी भेटलं पाहिजे, कधीतरी भेटलं पाहिजे. 10वी झाली, 12वी झाली, त्यानंतर सुख भेटलं पाहिजे. त्यानंतर नोकरी लागेल तेव्हा सुख भेटेल असं माणसाला वाटते. नोकरी लागल्यावर सुख भेटत नाही. नोकरी झाल्यावर लग्न करतो, लग्न केल्यावर सुख भेटेल असं लोकांना वाटते, तरी सुख भेटत नाही. नंतर रिटायर होतो, नंतर सुख भेटेल असं वाटते, तरी सुख भेटत नाही. भेटते का? नाही भेटत. बरोबर. फक्त सुखाची आशा आहे. फक्त सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. एक मुक्ती यत्न नाही केला. एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा शिण पाव. हिंडता दिशा क्षीण पावला. माया वेष्टीला जीव माझा. माया वेष्टीला जीव माझा. माया वेष्टीला जीव माझा. माया वेष्टीला जीव माझा. माझे स्वहित नेणती कोणी. माझे स्वहित नेणती कोणी. माझे स्वहित नेणती कोणी. माझे स्वहित नेणती कोणी. बस आशा. आशा आहे माणसाला. आता सुख भेटेल, नंतर सुख भेटेल, कधी ना कधी सुख भेटेल, याला आशा. सांगू का सोपी? एक विदुर नीतीमध्ये एक आला आहे. जेव्हा विदुरजी उपदेश करत होते राजाला, राजा, माणसाला जीवनामध्ये फक्त आणि फक्त 6 सुखाची अपेक्षा आहे म्हणे. 6. अर्थागमो, नित्य मरोगीताचं, प्रियाचं भार्या, प्रियवादनीचं, वशस्य पुत्रा, अर्थ करीचं विद्या, षटलोके जीवस्य सुखानी राजन. विदुरजी म्हणतात फक्त माणसाला 6 सुखाची अपेक्षा आहे महाराज. 6 सुख. कुठले कुठले? अर्थागमो. माणसाच्या जीवनात पैसा आला पाहिजे, हे पहिलं सुख आहे. पैसे आलं पाहिजे, हे पहिलं सुख. दुसरं मरोगीताचं, आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, हे दुसऱ्या क्रमांकाचं सुख. तिसरं प्रियाचं भार्या, प्रेम करणारी बायको मिळाली पाहिजे, हे तिसरं सुख. प्रियवादनीचं, प्रियवादनीचं, भांडण करणारी बायको नाही पाहिजे, हे चौथं सुख. वशस्य पुत्रा, अर्थ करीचं विद्या, आज्ञाकारी पुत्र मिळाला पाहिजे, हे 5वं सुख. आणि 6वं सुख आहे आपल्या ज्ञानाच्या बळावर आपल्याला पैसे कमव, हे 6वं सुख आहे. पण मला काय म्हणायचं आहे, मला दुसरं म्हणायचं आहे. मला काय म्हणायचं आहे, हे 6च्या 6 सुख कोणाच्या वाटेला आलं आहे या जगामध्ये?
हे 6च्या 6 चूक आले आहे का? असं हात वरती करून सांगायचं, महाराज आमच्या वाटेला हे 6च्या 6 चूक आलेले आले आहे का? कितीही पैसा असू द्या तुमच्याकडे, कितीही पैसा असला, कारखानदार असू द्या नाही तर बिझनेसमॅन असू द्या. एका माणसाच्या इथे साखरेचा कारखाना होता, पण तोच माणूस साखर खात नव्हता. आता हल्लीची गोष्ट सांगतो तुम्हाला, जेव्हा आम्ही या कार्यक्रमाच्या वर्गणीसाठी फिरत होतो ना, ह्या हल्लीची गोष्ट. मी पण काळा चहा पिला, त्यांनी काळा चहा पिला, पण त्या काळा चहामध्ये मिठाचा चहा होता. तो मीठ टाकलं होतं, काळं मीठ. हल्दीरामची फॅक्टरी होती त्याची, आणि तो काळा चहा पितो आणि जगाला हल्दीरामसारखी बर्फी चारतो, पण तो खात नाही. बरोबर ना? पैसा असला तर आरोग्य राहत नाही. पैसा असला तर आरोग्य, चला तेही सोडा, पैसाही आहे आरोग्यही आहे, बायको चांगली भेटत नाही. तो माझा विषय नाही, मला काही झालं नाही आहे, आपण काही बोलत नाही. ते 2 मुद्दे आपण बोलत नाही, त्यासमोर चालतो. 2 वर्षानंतर बोलायचं. पैसाही असू द्या, आरोग्यही चांगलं असू द्या, बायकोही चांगली भेटली, भांडण करणारी नाही भेटली, पोरगा चांगला भेटत नाही, गटारीत पडून राहते दारू पिऊन, पोरगा चांगला भेटत नाही. कोणाच्या वाटेला सुख आलं, कोणाच्या वाटेला? रामायणामध्ये जा, दशरथ राजाकडे काही कमी होतं. सगळ्या गोष्टीची अनुकूलता होती, सगळ्या गोष्टीची. पैसा होता, अयोध्येसारखं राज्य होतं त्यांच्या हातात. दशरथ राजाचं वर्णन तुम्ही रामायणामध्ये बघा, काय वर्णन आहे त्यांचं. सगळ्या गोष्टीची अनुकूलता होती, सगळ्या गोष्टीची. असं म्हणतात दशरथ राजाला 800 बायका होत्या. किती? 800. सगळ्या गोष्टीची अनुकूलता होती, पण मरताना मुलगा जवळ नव्हता. होता का? नव्हता. चला ते सोळा, दशरथ राजे आपल्या गटातले आहे. रावण आपल्या गटातला आहे का? आपल्या गटातला आहे रावण. रावणाकडे काय कमी होती? त्याची लंका सोन्याची होती व लंका, पैशाची काही कमी नव्हती. असं म्हणतात की रावणाला 80,000 बायका होत्या. किती? आणि त्याच्या पुढे सांगतो 1.25 लाख नातू होते. बरोबर? 1.25 लाख. 1 लाख इलेक्शनमध्ये उभा झाला असता तर स्वतः निवडून आला असता. पण जेव्हा मरणाच्या दारात उभा होता, युद्धभूमीवर पडला होता, युद्धभूमीवर पडला असताना मंदोदरी त्याच्याजवळ गेली आणि मंदोदरीने म्हटलं ना, आमच्यात काय कमी होती? काय कमी होती आमच्यामध्ये? ज्या त्या सीतेच्या मागे लागले आणि आपलं संपूर्ण जीवनाचा नाश करून टाकलं. संपूर्ण जीवनाचा नाश केलं. कशासाठी? एका सीतेसाठी संपूर्ण जीवनाचा नाश केलं रावणाने. संपूर्ण जीवनाची सगळ्या गोष्टीची अनुकूलता होती रावणाकडे. सोडा हे 6च्या 6 सुख कोणाच्या वाटेला नाही आले, देवाच्या वाटेला नाही आले, तर आपण कोण? नाही येत. पण सुखाचा जो मार्ग आहे ना, जो पत्ता आहे, तो आपला चुकीचा आहे. सुख पाहिजे ना तुम्हाला? पाहिजे का नाही? हो ना? मानाचा हलवा पाहिजे ना सुख? मग सुख पाहिजे तर त्यासाठी काय करायला पाहिजे? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे विण जेवा सुख नोहे. तेणे विण जेवा सुख नोहे. तेणे विण जेवा सुख नोहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे विण जेवा सुख नोहे. तेणे विण जेवा सुख नोहे. तेणे विण जेवा सुख. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आ
आपुला तो एक देव करुणे घ्यावा तेणे विण जेवा सुख नोहे तेणे विण जेवा सुख नोहे तेणे विण जेवा सुख नोहे आपुला तो एक देव करुणे घ्यावा तेणे विण जेवा सुख नोहे तेणे विण जेवा सुख नोहे तेणे विण जेवा सुख नोहे बस. जर सुख पाहिजे ना तर देवाला आपलं करायला पाहिजे, त्याशिवाय सुख नाही या जगामध्ये. सुख नाही आहे सोडा. सुख पाहिजे तर संतांच्या संगतीतसुद्धा गेलं पाहिजे माणसाला, संतांच्या संगतीत गेलं पाहिजे. बघा या पृथ्वीतळावर भरपूर प्राणी आहे, 84 लक्ष योनी आहे. त्याच्यामध्ये एक आपली माणसाची योनी आहे. काही प्राणी त्याच्यामध्ये एकांत प्रिय प्राणी आहे, काही प्राणी संघप्रिय प्राणी आहे. वाघ हा एकांत प्रिय प्राणी आहे, तो एकटाच राहतो. माझ्याकडे लक्ष द्या. वाघ हा एकांत प्रिय प्राणी, एकटा राहतो. सिंह हा एकांत प्रिय प्राणी आहे, एकटा राहतो. कळपाने कधी दिसत नाही माणसांना. असं बघितलं का तुम्ही एकासोबत 100 वाघ? नाही नाही नाही. माकड हे संघप्रिय प्राणी आहे, ते कळपाने राहतात. हरण हे संघप्रिय प्राणी आहे, ते कळपाने राहतात. पण माणूस जो आहे ना, माणूससुद्धा संघप्रिय प्राणी आहे. तो कोणाच्या ना कोणाच्या संगतीत राहत असतो, कोणाच्या ना कोणाच्या संगतीत घडत असतो तो. बघा एखादा माणूस जर घरी एकटा असला ना तर तो घरी एकटा राहत नाही. तो आपली गाडी काढा आणि चौकात जाऊन पांठिल्यावर तरी जाऊन बसल. बरोबर बरोबर. एखादी बाई जर घरी असली तर ती घरी राहत नाही. आपल्या भाजीची टोपली घेईन शेजारच्या बाईच्या बाजूच्या घरी जाऊन तरी बसल. बरोबर नाही राहत. माणूस हा एकांत प्रिय नाही, तो संघप्रिय प्राणी आहे. तो कोणाच्या संगतीत घडत असतो. आणि तो कोणाची संगत करतो हे महत्त्वाचं आहे. कोणाची संगत. माणसाला जर आपलं जीवन घडवायचं असेल आणि माणसाचं जीवन जर घडत असेल तर त्याच्यामध्ये त्याच्या संगतीचा परिणाम फार असतो, फार असतो, फार प्रमाणसुद्धा आहे. पतन उद्धार संगाचा महिमा पतन उद्धार संगाचा महिमा पतन उद्धार संगाचा महिमा पतन उद्धार संगाचा महिमा त्याच्या वेदमा संत सेवे त्याच्या वेदमा संत सेवे त्याच्या वेदमा संत सेवे त्याच्या वेदमा संत सेवे. जीवनात माणसाच्या जीवनात संगतीचा खूप मोठा परिणाम आहे महाराज, खूप मोठा परिणाम आहे. तो कोणाच्या संगतीत घडतो, तो कोणाच्या संगतीत वावरतो हे खूप महत्त्वाचं आहे. एखाद्या चुकीच्या माणसाची जर संगत झाली ना तर आयुष्य संपायला वेळ लागत नाही. भरपूरसे उदाहरण आहे, भरपूरसे दृष्टांत आहे. संगतीचा माणसाच्या जीवनात खूप मोठा परिणाम आहे. एक वाक्य सांगू का? माणूस घडतो तो संगतीने आणि बिघडतो तो संगतीने. माणसाचं जीवन घडते ते संगतीनेच घडते आणि बिघडते ते संगतीनेच बिघडते. संगतीशिवाय पर्याय नाही. संगत पाहिजे. आज आमचे वारकरी सगळी मुलं ताळकरी उभे आहे. माझं काय म्हणणं आहे महाराज, कीर्तन करो या अथवा न करो, पकवास वाजो अथवा न वाजो, गायन करो अथवा न करो,
टाळ तर वाजवत आहे, याची गॅरंटी तर आहे की चुकीच्या संगतीमध्ये तर नाही जाणार, दारू तर नाही पिणार, बरोबर ना? ही संगती आहे, संतांच्या संगतीत वावरत आहे. संगतीचा खूप मोठा परिणाम आहे. संगतीचा दोन प्रकारच्या संगती आहे, दोन प्रकारच्या, एक साधक आणि दुसरी बाधक. एक परिणाम आहे संगतीचा परिणाम, वाईट परिणाम काय होतो, आणि दुसरा आहे संगतीचा चांगला परिणाम कसा होतो. दोन्ही उदाहरण देऊन जातो, साधक आणि बाधक दोन्ही पण. आधी बाधकावर बोलतो, नंतर साधकावर बोलतो. वाईट माणसाच्या संगत झाल्यानंतर माणसाच्या जीवनाचं पतन कसं होते बघा. मी छोटी मोठी उदाहरण देतच नाही. महाभारतात चला, तुम्ही महाभारतात चला. कर्णाकडे काय कमी होतं? कर्ण वाचा महाभारतातला. कोणाची ताकद होती कर्णाला हरवायची? कोणाची ताकद होती? नव्हती. वाचा महाभारत. कोणाची ताकद नव्हती कर्णाला हरवायची? कोणाचीच नाही. पण तरीसुद्धा तो युद्धात हरला का नाही? युद्धात हरला असं म्हणतात बरं का. मी ऐकलेलं कीर्तनात सांगता असं म्हणतात, अर्जुनाने एखादा बाण कर्णाच्या रथावर मारला आणि कर्णाचा रथ मागे गेला तर भगवंताला नवल वाटत नव्हतं. अर्जुनाने एखादा बाण कर्णाच्या रथावर कर्णाला मारला आणि त्याचा रथ जर मागे गेला तर त्यात नवल नाही. पण कर्णाने अर्जुनाला जर बाण मारला आणि अर्जुनाचा रथ जर मागे जात असत तर कर्णामध्ये किती ताकद असत? अर्जुनाचा रथ काही सामान्य होता? ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकूर. वाचा ज्ञानेश्वरी. काही सामान्य होता का अर्जुनाचा रथ? स्वतः ब्रह्मांडाचा नायक ड्रायव्हर म्हणून त्यांच्या रथावर होता. एक बाण मारल्यावर अर्जुनाचा रथ मागे जात होता. कर्ण काही सामान्य नव्हता, तरीसुद्धा युद्धात हरला. त्याचं कारण आहे. त्याचं कारण काय आहे? दुर्योधनाला आपलं मित्र बनवला होता म्हणून तो हरला. चुकीच्या माणसाची संगती केली होती म्हणून तो हरला. नाही तर हरला असता कर्ण? नसता हरला. दुर्योधनासोबत राहिला. स्वतः म्हणायचा कर्ण की दुर्योधन माझा मित्र आहे, मी त्याच्यासाठी काही करेन. आणि युद्धाचा परिणाम काय झाला? कर्णाला मरावं लागलं. तो संगतीचा बाधक परिणाम. बाधक. दुसरं साधक परिणाम. जर एखाद्या माणसाची चांगली संगत झाली तर आपल्या जीवनाचं कल्याण कसं होतं? भागवतात चला तुम्ही. आजामेळ्याचं चरित्र वाचा. आजामेळ्याच्या चरित्रामध्ये साधक आणि बाधक हे दोन्ही बसतं त्याच्यात महाराज. दोन्ही बसतं. आजामेळ काही सामान्य होता. ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला आजामेळ. त्यांच्या वडिलांनी वनामध्ये पाठवलं काही पूजेचं सामग्री आणण्यासाठी. वनामध्ये गेले तर एका वेश्येला बघितलं. त्या वेश्येच्या अधीन गेले. त्या वेश्येसोबत राहू लागले. सगळं काही करू लागले. कितीतरी वर्ष राहिले. त्या वेश्येच्या संगतीत राहून 10 संततीसुद्धा त्यांना झाल्या. 10 संततीसुद्धा त्यांना झाला. वेश्येच्या संगतीत गेले. ब्राह्मण कुळाचा संपूर्ण नाश करून टाकला. संपूर्ण नाश. जेव्हा मरणाची वेळ आली ना आजामेळ्याची, 10 मुलं होते. त्याच्यातला जो शेवटचा मुलगा होता नारायण नावाचा एक शेवटचा मुलगा होता. नारायणावर भरपूर प्रेम होतं आजामेळ्याचं. भरपूर. आपल्यासोबत जेवायला बसवायचे. ते आपल्या ताटात जीव द्यायचे त्यांना. एवढं प्रेम होतं. म्हातारे झाले होते आजामेळ. म्हातारे झाले ते. मृत्यूचा काळ जवळ आला होता. नारायण समोरच्या ह्याच्यात खेळत होता. यमदूत पुढे आले. यमदूतांना बघितल्यानंतर जोरात आजामेळ चिल्लावले, नारायणा.
जोरात चिल्लावल्यानंतर फक्त भगवंताचं नाव घेतलं अजामेळांनी, नारायणा. देवाचे पार्षद त्यांच्या मदतीसाठी आले. देवाचे पार्षद त्यांच्या मदतीसाठी. मला सांगायचं काय आहे, ते पार्षद आले, त्या पार्षदांनी आणि यमदूताचा संवाद झाला. संवाद झाल्यानंतर ते यमदूत निघून गेले आणि आजामेळ्याने तो संवाद ऐकला. ऐकल्यानंतर आजामेळ्याला माहीत पडलं की आपण चुकीच्या संगतीत गेलो, चुकीच्या संगतीत वावरलो, वेश्याच्या सोबत राहिलो. त्या वेश्यासोबत राहून आपण ब्राह्मण कुळाचा संपूर्ण नाश केला. मग आजामेळ्याने ठरवलं की आपल्याला संतांच्या संगतीत गेलं पाहिजे. गंगेच्या काठावर गेले, नामस्मरण केलं आणि परत पार्षद त्यांना घ्यायला आले आणि वैकुंठाला गेले. मला सांगायचं काय आहे महाराज, पार्षदाची संगत झाली देवाच्या, तर आजामेळाने आपलं जीवन बदलून टाकलं आणि वैकुंठाला गेले. ह्या संगतीचा साधक परिणाम आहे. काही वेळासाठी देवाच्या पार्षदाची संगत झाली त्यांना, काही वेळासाठी, पण स्वतःचे जीवन बनवून टाकलं त्यांनी, स्वतः वैकुंठाला निघून गेले. ह्या संगतीचा साधक परिणाम आहे. आपण कोणाच्या संगतीत राहतो, का राहतो, हे महत्त्वाचं आहे, महत्त्वाचं आहे. बघा, पण प्रत्येक माणसाला वाटते संतांच्या संगतीत जायचं कसं, जायचं कसं, जायचं कसं. याच्यासाठी तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे संतांच्या संगतीत कसं जायचं. तर त्यासाठी 4 पर्याय तुकाराम महाराजांनी घालून दिले आहे. किती? 4 पर्याय. आणि त्याच्यातला पहिला पर्याय हा अभंगाच्या पहिल्या संत समागमे एखादी परी, संत समागमे एखादी परी. संत समागमे एखादी परी. संत समागमे एखादी परी.
तुकाराम महाराज म्हणतात संताच्या संगतीत जायचं आहे ना. कसं जायचं? संत समागमे एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. श्वान म्हटलं श्वान. श्वान शब्दाचा अर्थ काय? कुत्रा. कुत्रा शुद्ध भाषेत श्वान, आपल्या भाषेत कुत्रा. सोपी. व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. संताच्या संगतीत जायचं असेल तर कुत्रा म्हणून जा. कुत्रा म्हणून जा तरी सुद्धा तुझं कल्याण होणार, कल्याण होणार. रेड्याचं कल्याण झालं तर कुत्र्याचं का नाही कल्याण होणार? ज्ञानोबा रायांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला, रेडा बोलला, कल्याण झालं रेड्याचं. आज समाधी आहे तर कुत्र्याचं काय नाही होणार? कुत्र्याचं काय नाही होणार? तिथे कुत्राच का वापरला असेल तुकाराम महाराजांनी? दुसरा प्राणी का नाही घेतला? याच्यावर कधीतरी विचार केला पाहिजे. का नाही? मांजर का नाही घेतली? वाघ का नाही घेतला? याच्यावर विचार केला पाहिजे. कुत्राच का? का कुत्रा? का कुत्रा घेतला ते कारण सांगतो. कुत्र्याचे 2 गुण चांगले बरं का. 2 गुण. कुत्र्याचे 2 गुण चांगले. 2 काय गुण चांगले कुत्र्याचे? कुत्रा जो आहे ना हा एक प्रामाणिक पशु आहे. प्रामाणिक. तो ज्याची भाकरी खातो ना त्याची तो चाकरी करतो. प्रामाणिक पशु आहे. प्रामाणिक. आणि दुसरं काय? दुसरं कारण असं आहे त्या कुत्र्याला तुम्ही मारा, हकला किंवा काही बोला तरी ते कुत्रा आपला उमरा सोडून कधी जात नाही बरं का. कधीच सोडून जात नाही. आता काय झालं आहे, आता फ्लॅट स्कीम झाल्या, स्वतःचे घरं बनले, गेट लागले, त्याच्यामुळे कुत्रे आतमध्ये येत नाही. पण आधीच्या काळात काय होतं, आधीच्या काळामध्ये गावखेड्यातले जे घरं होते ना तर दारामध्ये कुत्रा येत होता. दारामध्ये कुत्रा यायचा. तर काय, जर एखादा माणूस जेवायला बसला आणि कुत्रा जर दारात आला तर आपल्या ताटातली चतकोर पोळी आपण त्या कुत्र्याला टाकतो. मग तो कुत्रा काय तिथेच तो खाऊन घेतो. त्याला अपेक्षा असते, परत अपेक्षा असते की काहीतरी पुन्हा दिली पाहिजे. तर परत जो मालक असतो परत चतकोर पोळी टाकतो. तरी तो कुत्रा जात नाही. मग मालक काय करतो, या महाराष्ट्रात म्हणा या जगात म्हणा कुत्र्या हकलण्याची एकच पद्धत आहे. कोणती पद्धत आहे? कोणता शब्द आहे तो? हळ. सगळे लोक म्हणतो का नाही आपण, कुत्रा जर दारात आला तर आपण का म्हणतो? हळ. का तुम्ही असं म्हणता का, जामा बापू माय घरून असं म्हणता का? आणि खरं तो कुत्रा तुमचं असं ऐकन का? नाही ऐकणार ना. आपण काय म्हणतो? हळ. तर ते कुत्रं काय करतं, ते कुत्रं जातं आणि परत येतं. मालकाला राग येते, हातात जे भेटलं ते मारून फेकतो. मारून फेकल्यानंतर कुत्रा कुई करतो आणि पळतो आणि 5 मिनिटांनी परत त्याच्या उमऱ्यावर येतो. पण दार सोडत नाही. तुम्ही त्याला मारा, हकला, काही बोला, जसं तो आपल्या मालकाचा उमरा सोडत नाही ना तसं तुम्ही लोक संतांच्या दारात गेल्यानंतर संतांनी जर तुम्हाला काही बोललं असेल, काही म्हटलं असेल, मारलं असेल तरी त्याचा उमरा सोडायचा नाही. म्हणून तिथे कुत्रा हा शब्द घेतला आहे. म्हणून कुत्रा पहिलं कारण आहे, तो प्रामाणिक पशु आहे. संतांच्या दारात गेल्यानंतर आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे. दुसरं, काही संतांनी म्हटलं तरी त्याचा उमरा सोडला नाही पाहिजे. जसं भेटलं तसं राहिलं पाहिजे संतांच्या दारामध्ये. म्हणून तिथे कुत्रा हा शब्द वापरला आहे. तुझ्या द्वारीचा कुत्रा नको मोकलू दातारा, नको मोकलू दातारा, नको मोकलू दातारा. तुझ्या द्वारीचा कुत्रा नको मोकलू दातारा, नको मोकलू दातारा, नको मोकलू दातारा. तुझ्या द्वारीचा कुत्रा नको मोकलू
संतांच्या दारात जा, कुत्रा म्हणून जा, तरी तुझं कल्याण होणार, तरी तुझं कल्याण होणार. याचा जो आनंद आहे ना महाराज, तो खूप वेगळा आहे. आज मी पहिल्यांदा एवढ्या मोठ्या मंडपात कीर्तन करत आहो. ही पहिली संधी आहे माझ्यासाठी. कीर्तन तर भरपूर केले, पण एवढ्या मोठ्या हे 4 पकवास, आमचे निडोबा दादा आहे, आमचे तेजस महाराज आहे, हे 4 पकवास वादक, जयेश महाराज स्वतः उभे आहे, फळाचे मालक उभे आहे, कृष्णा महाराज उभे आहे. हे काही सामान्य गोष्ट नाही, हे मी स्वतःचं सौभाग्य समजतो. मागच्या जन्मात काहीतरी पुण्य केली असेल, काहीतरी मागच्या जन्मात कोणतं ना कोणतं तरी पुण्य केलं असेल, त्या पुण्याचं फळ आज दिसत आहे. नाही तर आपण काय 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 खूप बोलण्यासारखं आहे, बोलत नाही. संतांच्या दारात जा, कुत्रा म्हणून जा, तेही नसन जमत, तेही नसन जमत. कुत्रा म्हणून जाता येत नसेल, प्रामाणिक म्हणून राहता येत नसेल, त्यांच्या दारात झालेला अपमान सहन करता येत नसेल, काहीच करता येत नसेल, कुत्रा म्हणून जर वावरता येत नसेल ना, तर तुकाराम महाराज काय म्हणतात पुढे, तुकाराम महाराजांनी पुन्हा 3 पर्याय त्याच्या पुढे दिले आहे, हे अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. कामारी बटिक, कामारी बटिक, कामारी बटिक, सेवेचा सेवक. 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 दीनपण रंग त्याची भान, दीनपण रंग त्याची भान. दीनपण रंग त्याचे भान, दीनपण रंग त्याची भले, दीनपण रंग त्याची भान. दीनपण रंग त्याचे भान, ते राम नाम, ते राम नाम, ते राम नाम होईल श्रवण. ते राम नाम, ते राम नाम, ते राम नाम होईल श्रवण. ते राम नाम, ते राम नाम, ते राम नाम होईल श्रवण. ते राम नाम, ते राम नाम, ते राम नाम होईल श्रवण. श्रवण
नसेल तर तुकाराम महाराज पुढे जातात. तिसऱ्या चरणात काय म्हणतात? कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंग तेथे बले. नाही जमत ना कुत्रा म्हणून, नाही जमत ना, तर 3 पर्याय देतात. 3. पहिला पर्याय आहे तू दास हो. दुसरा पर्याय आहे तू दासी हो. आणि तिसरा पर्याय देतात, जर दासी होत नाही बनता येत, सेवकही बनता येत नसेल तर तू भिकारी हो. असे 3 पर्याय तुकाराम महाराज देतात. आणि त्या 3ही पर्यायानुसार मी तुम्हाला दृष्टांत पटवून देतो. सेवक म्हणून जर तुम्ही संताच्या संगतीत गेले, दास म्हणून जर तुम्ही संताच्या संगतीत गेले, भिकारी म्हणून जर तुम्ही संताच्या संगतीत गेले, तर तुमच्या जीवनाचं कल्याण कसं होतं हे दृष्टांताने पटवून देतो लागेच. पहिले काय? दासी हो. नाही जमत ना कुत्रा तर दासी हो. दासी हो. नामदेव महाराजाच्या घरातलं उदाहरण बघा. जा नामदेव महाराजाच्या घरी. त्यांच्या घरी मंदिराच्या समोर एक लहान बाळ होतं. ते नामदेव महाराजांनी उचलून आणलं. तिचं नाव जनाबाई ठेवलं. संताच्या संगतीत जनाबाई वावरली. काय झालं? देव तिच्या मदतीला यायचा, देव तिच्या घरी यायचा, तिच्यासोबत झाडायचा, तिच्या डोक्यातले उवा काढायचा, स्वतःच्या नैवेद्यातलं दही घेऊन येऊन जनाबाईच्या डोक्याला देव लावत होता. हे कशाचा परिणाम आहे? कशाचा परिणाम आहे? नामदेव महाराजांच्या संगतीत जनाबाई गेली तर देव स्वतः यायचा. म्हणतो का नाही आपण? झाड लोट जनी करी केळ भरे चक्र पाणी, केर भरे चक्र पाणी, केर भर चक्र पाणी, झाड लोट करी जाणे, केर भरे चक्र पाणी, केर भरे चक्र पाणी, केर भरे चक्र पाणी. झाड लोट करी जाणे, केर भर चक्र पाणी, केर भर चक्र पाणी, केर भर चक्र पाणी. झाड लोट करी जाणे, केर भरे चक्र पाणी, केर भरे चक्र पाणी, केर भरे चक्र पाणी. झाड लोट जनी करी केर भरे चक्र पाणी. संताच्या संगतीत गेली आणि देव तिच्या घरी यायचा, झाड लोट करायचा, केर काढायचा, कचरा भरायचा, तिची सेवा करायचा. ह्या कशाचा परिणाम आहे महाराज? कशाचा परिणाम आहे? संताच्या संगतीत गेल्यानंतर जनाबाईचं कल्याण झालं का नाही? पुढे चला. दासी म्हणून जाता येत नसेल तर दास म्हणून जा. उदाहरण देतो. एकनाथ महाराजांचे चरित्र तपासा. गावबा नावाचा एक मुलगा होता. काही काम नाही करायचं. तुम्हाला सगळा इतिहास माहीत आहे, सांगायचं काही कारण नाही आहे. सगळ्यांना माहीत आहे. माझ्यासमोर बसले सगळे लोक एज्युकेटेड आहे. काही करत नव्हता तो मुलगा. त्याच्या आईने एकनाथ महाराजांच्या घरी आणलं आणि एकनाथ महाराजाला सांगितलं, काही करत नाही, तुमच्याकडे ठेवा या मुलाला, तुमच्या घरी ठेवा. एकनाथ महाराजांनी ठेवलं आपल्या घरी. असं म्हणतात एकनाथ महाराजाच्या घरून देवाला नैवेद्य जायचा पुरणपोळीचा. तर या गावबाचं काम का होतं? नैवेद्याच्या पुरणाच्या पोळ्या फक्त खाण्याचं काम गावबाकडे. फक्त खाण्याचं काम गावबाच्या हातात. पुरणाच्या पोळ्या आल्या खायच्या. लोक म्हणायचे एकनाथ महाराज एवढे मोठे संत आहे, ह्या कशाला पोसून ठेवला एकनाथ महाराजांनी? पण लोकांना माहीत नव्हतं ते एकनाथ महाराज आहे. एकनाथ महाराज आहे. काहीतरी कारणाने त्याच्या आपल्याजवळ ठेवलं असणार, काहीतरी कारणाने.
जेव्हा एकनाथ महाराजाला वाटलं की आपण समाधी घेतली पाहिजे, तेव्हा त्यांचं लिखाण चालू होतं. ते रामायण लिहित होते रामायण. पण जेव्हा त्यांना समाधी घेण्याची इच्छा झाली, तेव्हा त्यांना लोकांनी म्हटलं, आता हे समोरचं कोण लिखाण करणार, तुम्ही गेल्यानंतर त्याचं पुढचं लिखाण कोण करणार. तेव्हा एकनाथ महाराजांनी गावबाकडे बघितलं. का रे गावबा, लिहिशील ना याच्या पुढचं? तेव्हा गावबा काय म्हणतो, हसून म्हणतो गावबा, तुमच्या कृपाप्रसादाने पशु बोलतात तर आम्ही काय आहो. फक्त एकनाथ महाराजांनी एक नजर त्यांच्यावर टाकली, गावबाने तो ग्रंथ पूर्ण केला. आता त्या ग्रंथातली एकनाथ महाराजाची ओवी कोणती आणि गावबाची ओवी कोणती हे आजपर्यंत कोणालाच कळालं नाही. हे कशाची कृपा आहे. संताच्या संगतीत गेल्यानंतर गावबाचं कल्याण झालं का नाही. सेवक म्हणून गावबा त्यांच्या संगतीत गेला, कल्याण झालं. चला जाऊ द्या. दास म्हणून जाता येत नसेल, दासी म्हणून जाता येत नसेल तर त्याच्या पुढच्या पर्याय तुकाराम महाराज देतात. भिकारी म्हणून जा. नाही तू दास होऊ शकत, नाही तू दासी होऊ शकत, नाही तू कुत्रा बनू शकत, तर भिकारी म्हणून तरी जा. त्याचा पण दृष्टांत देतो. भिकारी बनून गेल्यानंतर कसं कल्याण होतं त्याचेही दृष्टांत देतो. तुकाराम महाराजाच्या जीवनातली कथा वाचा, तुकाराम महाराजांचे चरित्र वाचा. अंगडशा नावाचा एक फकीर होता. त्याने त्याच्यामध्ये एवढी ताकद होती, त्याने एका विहिरीमध्ये मंत्र टाकून ठेवला होता की या विहिरीमध्ये माझ्याशिवाय कोणी आंघोळ करणार नाही. तेव्हा काय झालं, रामेश्वर भट्ट त्या विहिरीच्या आतमध्ये आंघोळ करायला गेले. आंघोळ करून आल्यानंतर त्यांचं अंग खाजवायला लागलं, लाल अंग पडलं. तेव्हा तुकाराम महाराजांनी एक अभंग दिला आणि त्यांचं कल्याण केलं. तेव्हा रामेश्वर भट्टांनी आरती केली. काय बोलले रामेश्वर भट्ट, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणो निरामेश्वरे वाईटकची ठेले, आरती तुकारामा, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु नामा, सच्चिदानंद मूर्ती, पाय दाखवी आरती तुकारामा. तेव्हा आरती केली आणि तेव्हा त्या फकीराला माहीत पडलं तुकाराम नावाचा एक संत आहे. तेव्हा त्या फकीराला वाटलं ह्या तुकाराम महाराजांना भेटलं पाहिजे. तेव्हा तो देहूत गेला आणि त्याचं जे मागण्याचं जे पात्र असतं त्या पात्रामध्ये त्यांनी काहीतरी मंत्र टाकून ठेवला होता. त्या पात्राला उपदेश केला होता. फक्त आणि फक्त तुकाराम महाराजाच्या घरापुढेच भरायचं, बाकी ठिकाणी भरायचं नाही. तो फकीर गेला, भिक्षा मागू लागला. तुकाराम महाराजाच्या घरी पोचला आणि आवाज दिल्यानंतर तुकाराम महाराजाची चिमुकली मुलगी ही बाहेर आली. मूठभर कणकीचं पीठ आणलं आणि त्याच्या भिक्षेपात्रे टाकलं आणि टाकता बरोबर त्या पात्रातून ते वाहू लागलं. तेव्हा त्या फकीराने ते कटोरं खाली ठेवलं आणि त्यांच्या मुलीचेच पाय लागले, तुकाराम महाराज. तेव्हा त्यांची लहानशी मुलगी काय म्हणते, मी तुकाराम महाराज नाही, माझा बाप तुकाराम महाराज आहे, माया पाया पडू नका. मी तुकाराम महाराज नाही, माझा बाप तुकाराम महाराज आहे. तर ते कुठे भेटेल? भंडारा डोंगरावर जा. तेव्हा धावत गेले आणि तुकाराम महाराजाच्या पायावर पडले. पायावर पडल्यानंतर तुकाराम महाराजांनी जे सांगितलं
त्यांचं कल्याणच केलं, कल्याणच केलं. भिकारी म्हणून ते त्यांच्या दारात गेले, कल्याण झालं, कल्याण झालं. 4 पर्याय दिले, कुत्रा म्हणून जा, दास म्हणून जा, दासी म्हणून जा, भिकारी म्हणून जा, पण संताच्या संगतीत जा, संताच्या संगतीत जा. काही म्हणून जा, पण जा, गेलं पाहिजे माणसाने संताच्या संगतीत. तेव्हाचे सांगून राहिले, तुम्ही संताच्या संगतीत जा, संताच्या संगतीत जा, संताच्या संगतीत जा. पण तिथे त्या संताच्या संगतीत गेल्यानंतर घडते तरी काय, काय घडते हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. राम नाम होईल श्रवण, राम नाम होईल श्रवण, राम नाम होईल श्रवण, राम नाम होईल श्रवण. घडेला भोजन उच्छिष्टाचे, घडेला भोजन उच्छिष्टाचे, घडेला भोजन उच्छिष्टाचे, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. घडेला भोजन उच्छिष्टाचे, घडेला भोजन उच्छिष्टाचे, घडेला भोजन उच्छिष्टाचे, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. संताच्या संगतीत जा, संताच्या संगतीत जा, कुत्रा म्हणून जा, दास म्हणून जा, भिकारी म्हणून जा, पण संताच्या संगतीत गेल्यानंतर करायचं तरी काय. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्छिष्टाचे. तिथं संताच्या संगतीत गेल्यानंतर त्यांचं उष्ट खायला भेटणे, म्हणून जा, म्हणून जा. तो जो उष्ट शब्द आहे ना, त्याचा अर्थ जो आहे ना, तो मी नंतर सांगतो. एकदा नामस्मरण, नामपूर्वक देवाचं भजन करूया आणि त्या उष्ट शब्दाचा अर्थ सांगून मी सेवेला आपलं पूर्णविराम देतो. एकदा भजन करूया, सगळ्यांनी भाव अंतकरणाने ताड्या वाजवा आणि एका तालात वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा
घुमाई जय जय विठोबार घुमाई गोपार 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 घुमाई विठोबार घुमाई गोपार घुमाई विठोबार घुमाई गोपार घुमाई विठोबार घुमाई गोपार घुमाई बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज रामचंद्र भगवान की जय. हवे तोबा 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 खबर 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 संत समागमे एखादी परे व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे. आतापर्यंत आपण संतांच्या संगतीत गेलं पाहिजे याच्यावर मी बोलत होतो. पण गेल्यानंतर तिथे काय होतं, संतांच्या संगतीत गेल्यानंतर काय घडतं, तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे. त्यांच्या संगतीत गेल्यानंतर त्यांचं उष्ट खायला भेटतं म्हणून गेलं पाहिजे. बघा महाराज, जर मी एखाद्या वेळेस वारलो आणि मला देवाने विचारलं की तू पृथ्वी तळावर जाऊन केलं तरी काय कमवलं, विचारणार ना देव. तुम्ही पृथ्वीवर गेले, तुला काय केलं विचारणार ना. काय केलं तर मी त्याला म्हणणार नाही की पैसा कमवला, गाडी घेतली, बंगला बांधला, हे म्हणणार नाही. त्याला एकच सांगेन, काही कमवलं नाही देवा, फक्त कमवलं तर ते म्हणजे एकच गोष्ट कमवली मी जीवनात, एकच. मनातून बोलतो, मनातून सांगतो, एकच गोष्ट कमवली महाराज मी जीवनात, एकच. मला मोठं होऊन पण विचारलं ना कोणी तू काय कमवलं, तर मी एकच सांगेन, मी जीवनात एकच कमवलं, ते म्हणजे श्री गुरु श्री चैतन्य महाराज देगलूरकर आणि श्री गुरु प्रमोद महाराज अण्णा जगताप यांच्यासारखे गुरु कमवले. बाकी काय कमवलं, काय कमवायची आवश्यकता नाही. माझा प्रवास थोडा अवघडीचा आहे. मी कसा आलो आळंदीत आणि काय झालं हे फक्त निळोबा दादाला माहीत आहे. आणि आज निळोबा दादा नसतात तर मी इथपर्यंत आलो नसतो. त्याचं कारण आहे, निळोबा दादा जर भेटला नसता तर अण्णा भेटले नसते, अण्णा जर माझे गुरु झाले नसते तर मी देगलूरकर परिवारामध्ये कधी आलो नसतो, कधीच नाही. आज जी अण्णांनी कृपा केली त्या कृपेचं फळ आहे. आज जे मी बोलतो ते अण्णांच्या कृपा आशीर्वादाने बोलतो, आणि जे कीर्तन करतो ते त्यांच्या कृपा आशीर्वादाने करतो. आज जे शब्द माझ्या मुखातून निघतात ते त्यांचे शब्द आहे, ते माझं काही नाही. मी खरं सांगतो, माझं काही नाही आहे, फक्त आणि फक्त अण्णांचं आहे आणि गुरुदेवांचं, बाकी कोणाचं. आज कीर्तन करतोय, आज हा कार्यक्रम पण करतो ना, तो अण्णांचा आणि गुरुदेवांच्या आशीर्वादामुळेच करतो. नाही तर काय आपलं काय. एका कुटुंबात जन्माला आलेला मी मुलगा, लहानशा कुटुंबात महल्ली परिवारात जन्माला आलेला मी. आमचे वडील पोलीस, संगती जुळत नाही. ते लोकांना वाटते पोलिसाचा पोरगा महाराज कसा झाला, वाटते ना, लोकांना वाटते ते महाराज कसा काय झाला.
आणि महाराज झाला तर झाला. लहान वयात श्री गुरु चैतन्य महाराजाकडे आणि प्रमोद महाराजाकडे पोचला तरी कसा ह्या? भरपूर नागपूर जिल्ह्यात भरपूर महाराज लोकांच्या मनात तोच प्रश्न आहे, तोच प्रश्न आहे. आज गुरुदेव येतात, भरपूर लोकांनी तारखा घेतल्या पण आले नाही गुरुदेव. पण या मुलाच्या नावाखाली कसं काय येत आहे, कसं काय येत आहे? तर त्यांचा कृपा आशीर्वाद आहे, बाकी काय नाही, बरं का, बाकी काय नाही. जीवनात पैसा कमवीन का नाही माहीत नाही महाराज. आजपर्यंत मी पैशासाठी कधीच कीर्तन केले नाही आणि आजपर्यंत मी पैशासाठी व्यासपीठावर नारदाच्या गादीवर कधीच उभा राहिलो नाही. जरी माझ्या घरच्यांनी जरी म्हटलं ना की तू पैसे कमवत नाही, काही करत नाही, तरी मी म्हणेन कीर्तनातून कधी पैसे घेणार नाही, कधी नाही. जो मानधन भेटेन तोच तोच. पैसा कमवासाठी हे साधन नाही, साधन. माझी एकच जिद्द आहे महाराज, एकच जिद्द आहे. जेव्हा मी नागपुरात आलो, जेव्हा मी परमार्थ पदावर उतरलो, म्हणजे त्या साधनेत उतरलो, जेव्हा मी नागपुरात येऊन आमच्या गावाकडलं बघितलं, आमच्या तालुक्यातलं बघितलं, वाईट मानून घ्या नको कोणीच, वाईट मानू नको घ्या. जे काही चालू आहे ना नागपूर जिल्ह्यात ते फार. वारकरी संप्रदाय हा नियम पाळणारा संप्रदाय आहे, चाकोरीबद्ध संप्रदाय आहे, चाकोरीबद्ध आहे. नियमाने कार्यक्रम झाले पाहिजे, नियमाने कीर्तन झाले पाहिजे, नियमाने गायनाने गायन केलं पाहिजे, नियमाने भागवतकारांनी भागवत कथा केल्या पाहिजे. पण काही नियम नाही, काही नियम नाही. त्याची खंत वाटते महाराज. आज नागपूर जिल्ह्यामध्ये आम्ही एवढा मोठा म्हणजे महोत्सव साजरा करतोय. आम्हाला लोक आणायला किती ताकद लागून जाते, खूप ताकद लागते, खूप अथक प्रयत्न केले आम्ही लोकांनी, अथक आणण्यासाठी. आणि लोकांचा प्रतिसाद आम्हाला खूप चांगला आहे. फक्त आम्ही त्यांच्यापर्यंत पोचलो आणि त्यांना जाणून घेतलं. माझे या महोत्सव करण्यामागे दोनच कारण आहे, मी बाकीचा विचार केला नाही. माझे दोनच कारण आहे. एक कारण म्हणजे वारकरी संप्रदायाचा नियमाने नागपूर जिल्ह्यामध्ये कार्यक्रम झाले पाहिजे आणि वारकरी संप्रदायाचे नागपूर जिल्ह्यातले सगळे लोक एकत्रित आले पाहिजे, याच्यासाठी हा कार्यक्रम आहे. बाकी माझा काहीच उद्दिष्ट नाही या कार्यक्रमाचं, काहीच नाही. आज वेगवेगळ्या पद्धती सुरू झाल्या, वेगवेगळे नियम सुरू झाले. त्या नियमावर काहीतरी बंधन आणले पाहिजे, बंधन आणले पाहिजे. ते बंधन घालणं आपलं काम आहे. ज्या पद्धतीने तुम्ही लोकांना द्याल, ज्या पद्धतीने तुम्ही लोकांना जे काही दिलं, आता लोकांना जर विनोद आवडत असेल आणि तुम्ही विनोदच दिला तर लोकांची मेंटॅलिटी ते सेट होऊन जाते महाराज, की कीर्तन म्हणजे विनोद आहे. असं झालं नाही पाहिजे, झालं नाही पाहिजे. एखादा विनोद झाला ते वेगळं, एखादा ते वेगळं, पण अख्खं कीर्तन विनोदात, अख्खी भागवत कथा ऑर्केस्ट्रा झाल्या. तुम्ही बघा, मी या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी जेव्हा फिरायचो तेव्हा आमच्या आईला विचारा, मी घरी 2-2 वाजता येत होतो रात्रीचे, 2-2 वाजता यायचो. माझ्यासोबत राहायचे माझे बंधू लोक, आमचे किरण भाऊ राहायचे, विचारा कोणाला पण. 2-2 वाजता घरी यायचो. का? कारण की भागवत कथा 11 ते 2, 11 ते 1, 9 ते 12 ते कथा. असं चालत नाही, चालत नाही. परमार्थ करायचा असेल ना तर तो आपल्या नियमाने करायचा नसतो, साधू संतांनी आखून दिलेल्या नियमानुसार करायचा असतो, तेव्हा त्याची फलश्रुती मिळत असते. नाही तर आपल्या नियमाने आपल्या सोयीस्करसाठी आपण परमार्थ करून ना तर हे जमत नाही, जमत नाही. जर तुम्ही भागवत कथा ठेवली, चांगल्या व्यक्तिमत्वांची ठेवली, 2 लोक जरी बसले तरी कल्याण होणार, कार्यक्रम सफल होणार. आणि भागवत कथेमध्ये जर ऑर्केस्ट्रा ठेवला आणि हजारो लोक आहे, तमाशासारखे वाटतं ते. असं झालं नाही पाहिजे.
झालं नाही पाहिजे. सगळ्या महाराज मंडळींना निवेदन करतो, विनंती करतो की याच्यावर काहीतरी करा. महाराजांपेक्षा आयोजकांना विनंती करतो हे सगळे कार्यक्रम नियमात झाले पाहिजे. आज आपण या कोराडी मातेच्या मंदिरात कीर्तनं चालू केले दर एकादशीला, त्याचं कारण हेच आहे महाराज. वारकरी संप्रदाय वाढावा नागपूर जिल्ह्यात. आज नागपूर जिल्ह्यातून सगळ्यात जास्त संत झाले, सगळ्यात जास्त महाराज मंडळी झाले, सगळ्यात जास्त झाले. आज इथे प्रत्येक महाराजांची फोटो लागली आहे इथे, प्रत्येक बघा तुम्ही. आणि संपूर्ण महाराज लोक हे विदर्भातले, नागपूर जिल्ह्यातले संपूर्ण. पण तरीसुद्धा नागपुरामध्ये वारकरी संप्रदायाचा थोडा पगडा कमी आहे. त्याच्यावर कार्य केलं पाहिजे, काम झालं पाहिजे आणि वाढावा याचा प्रयत्न मी मरतपर्यंत करणार आणि तो वाढवणार आणि नियमानुसार वाढवणार. माझं एकच आहे, हा जगन्नाथाचा रथ आहे, हा जगन्नाथाचा रथ आहे. हे नागपूर भक्ती महोत्सव हा जगन्नाथाचा रथ आहे. कोणी यो अथवा न यो, हा रथ तसाच पुढे जाणार आहे, तसाच. पण तुमच्याही सगळ्यांचं मार्गदर्शन, सहयोग आम्हाला हवं आहे. तुम्ही सगळ्यांनी सहयोग करावं आणि या विषयावर थोडा विचार करावा अशी मला वाटते. कारण की संताच्या संगतीत माणूस सहजासहजी जात नाही. त्याला आणावं लागतं. सहजासहजी जात नाही महाराज. त्याला आणल्यानंतर त्याला तो भाव दाखवावा लागतो. भाव दाखवल्याशिवाय होत नाही, ते सगळं काही होत नाही. जर तुम्ही आधीच आपण जर त्यांना वेगळ्या पद्धतीने भाव दाखवलं तर त्यांच्या मनामध्ये तेच भरून राहते की असं आहे म्हणून. जर तुम्ही त्यांच्या मनामध्ये चांगला भाव भरवाल तर त्याची गोडी आहे ना ती वेगळी असते. एक कट्टर वारकरी तयार होतो, कट्टर. ते भाव आणला पाहिजे. असो, संताच्या संगतीत गेल्यानंतर तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. तिथे त्यांचं उष्ट खायला भेटते म्हणून तरी गेलं पाहिजे. आता ह्या उष्टा शब्दाचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय? उष्ट म्हणजे जेवणाचं उष्ट नाही, जे जेवण आहे ते उष्ट नाही. ह्या उष्ट शब्दाचा अर्थ वेगळा आहे. उष्ट म्हणजे काय? संताच्या मुखातून जे शब्द बाहेर पडले, संताच्या मुखातून जे शब्द बाहेर पडले त्याला उच्चिष्ट म्हटलंय. आपण म्हणतो ना, झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग, संताच्या मुखातून निघणारे जे शब्द आहे ते आपल्यासाठी उच्चिष्ट आहे. राम नाम हे उच्चिष्ट आहे. तुकाराम महाराजाच्या मुखातून निघणारी गाथा ही आपल्यासाठी उच्चिष्ट आहे. ज्ञानेश्वर महाराजाच्या मुखातून निघणारी गाथा ज्ञानेश्वरी हे आपल्यासाठी काय उच्चिष्ट आहे. गजानन महाराजाच्या मुखातून निघणारा शब्द गणगण गणात बोते हे उच्चिष्ट आहे. तुकाराम महाराजाच्या मुखातून निघणारा रामकृष्ण हरी शब्द ही आपल्यासाठी उच्चिष्ट आहे. ते उच्चिष्ट माणसाने श्रवण केलं पाहिजे, ते माणसाने घेतलं पाहिजे, तर माणसाचं कल्याण होणार. म्हणून तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. त्याच्या पुढे जाऊन काय सांगतात? जर तुम्ही संताच्या संगतीत गेले, जर तुम्ही रामनामाचं उच्चिष्ट श्रवण केलं, त्याच्या पुढे काय होतं? तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या तुका मने सर्व सुख त्या संग
सुख त्या संगती तुका म्हणे सर्व 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 सुख त्या संगती घडील पंगती घडेल संगती संतांची या घडेल पंगती संतांची तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भजन संताच्या संगतीत गेल्यानंतर राम नामाचं उष्ट श्रवण केल्यानंतर तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची या. जर तुम्ही त्यांच्या संगतीत गेले तिथे रामनामा शब्दाचं उष्ट आपल्याला मिळतं आणि त्यांचं भेटलेलं त्या शब्दातून भेटलेलं जे सुख आहे ना ते अलौकिक सुख आहे. अलौकिक सुख आहे. ते सुख माणसाने घेतलं पाहिजे, संताच्या संगतीत गेलं पाहिजे असं तुकाराम महाराजाचं म्हणणं आहे. संताच्या संगतीत जा, संताच्या संगतीत वावरा, हेच या आजच्या कीर्तनातून सांगणं आहे. हेच संताच्या संगतीत माणूस गेला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे, अशी आमची आशा आहे. आणि त्या संगतीत गेल्यानंतर माणसाचं कल्याणच होणार. पतन कधीच होणार नाही, कल्याणच होणार. बघा, नामदेव महाराजाच्या जर कीर्तनात देव नाचत होता, बरोबर ना, नाचता देवाचा गडला पितांबर नाचत होता का नाही? देव नाचायचा नामदेव महाराजाच्या कीर्तनात. तशी कीर्तनं झाले पाहिजे, तसा रामनामाचा गजर झाला पाहिजे, तशा संगतीत गेलं पाहिजे, तर माणसाचं कल्याण होणार. आणि संताच्या संगतीत गेल्याशिवाय माणसाचं कल्याण हे कधी राहत नाही. आज लाखोच्या संख्येमध्ये वारकरी जातात. शेतीमधल्या ज्या पेरण्या असतात ना, त्या पेरण्या करून निघून जातात. त्याच्याकडे काही लक्ष नसते. पण देवाच्या ज्ञानोबा रायाच्या संगतीत चालत असतात. ज्ञानोबा रायाच्या संगतीत नाचत असतात, भजन म्हणत असतात. त्यांच्या संगतीत राहिल्यानंतर ते पीक आपोआप उगवून येते. हे संताच्या संगतीत राहण्याचा परिणाम आहे. म्हणून तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची या. कीर्तन संपलं. सुरू असलेला हा महोत्सव आजची दुसऱ्या दिवसाची सेवा आहे, सकाळची. भरपूरशे मोठे विद्वान मंडळीची कीर्तनं आपल्यासाठी इथे उभारलेले आहे, आयोजित केलेले आहे. आज श्री गुरु चैतन्य महाराज येणं, श्री गुरु बंडादत्ता येणं, श्री गुरु पांडुरंग बाबा घुले येणं, श्री गुरु संदीपान महाराज येणं हे काही सामान्य गोष्ट नाही आहे. यांना आणण्यासाठी भरपूर ताकद लागते. हे आपल्यासाठी उपलब्ध होत आहे, आपल्यासाठी वेळ काढत आहे. तरी सगळ्यांना विनंती आहे की मोठ्या संख्येने त्या कीर्तनाचा आपण लाभ घ्यावा. आज इथे अण्णा बसलेला आहे, अण्णांचं प्रवचन चालू आहे. अण्णांचा एक शब्द हा मौल्यवान असतो. एक त्यांची जी शब्दाची फेक आहे, त्यांच्या शब्दांमुळे आमचं कल्याण होतं. आज आम्ही त्यांच्यासोबत राहिलो, मी त्यांच्यासोबत राहिलो, मी गाडीत शिकलो, मी त्यांच्यासोबत गाडी पण चालवली. आज अण्णांनी आम्हाला भरपूर काही शिकवलं, भरपूर. जर विचारलं ना महाराज, मी नागपूरच्या बाहेर गेलो तर नागपूरपर्यंत जर आम्हाला विचारलं तुम्हाला जन्म देणारे मायबाप कोणते, तर आम्ही आमच्या मायबापाचं नाव सांगू.
पण लोकांनी विचारलं की तुम्हाला घडवणारा मायबाप कोणता, तर आम्ही अण्णांचंच नाव घेणार, कारण की त्यांच्यामुळे आम्ही घडलो. आज भरपूरसे विद्यार्थी आहे, अक्षय महाराज भोसले आहे, निळोबा दादा आहे, प्रवीण महाराज शेलार आहे, भरपूरसे व्यक्तिमत्व अण्णांच्या सानिध्यात राहिले आणि अण्णांच्या सानिध्यात घडले. अण्णा आपल्यासाठी 5 दिवस 6 दिवस काढून इथे उपलब्ध आहे, हे काही आपल्यासाठी सामान्याची गोष्ट नाही, ते आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. आज कृष्णा महाराज आहे, 5 दिवस राहतात, ते एक फळकरी आहे, एका फळाचे मालक आहे, ते आमच्या कीर्तनात उभे आहे, प्रत्येक कीर्तनात उभे आहे, हे आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. आज जयेश महाराज आमच्या कीर्तनात उभे आहे, माझ्या कीर्तनात उभे आहे, सगळ्या कीर्तनात उभे आहे. इंग्लिशमध्ये कीर्तन करतात, एज्युकेटेड म्हणून पदवी लागते त्यांच्यासमोर, एज्युकेटेड कीर्तनकार. मला त्यांच्या चाली, मला महाराज गायन जमत नाही जास्त, पण मला ऐकायला खूप आवडते महाराजांच्या चाली वगैरे सगळं काही. हे सगळे आपल्यासाठी उपलब्ध आहे, इथे आलेले आहे. आपण त्यांच्याकडून काहीतरी फायदा करून घेतला पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे, त्यांचं श्रवण केलं पाहिजे. हे आपल्यासाठी खूप महत्त्वाची बात आहे. सगळे महाराज मंडळी, आता अनिल काका आहे, महाराज आहे, सगळे गायक मंडळी इथे उपलब्ध आहे. आज आपल्या ज्ञानेश्वरीचं पारायण जे करत आहे, ज्यांना ज्ञानेश्वरी मुखतगत आहे आणि माझ्यावर नितांत प्रेम करणारे, मी महाराजांना फोन लावतच होतो कोष्टीबाबांना, तर कोष्टीबाबांचाच फोन आला मला. उलटच झालं ते, म्हणजे मी लावायला पाहिजे होता तर कोष्टीबाबांनीच लावला आणि सगळी कार्यक्रमाची विचारपूस केली आणि सगळं काही. ते माझ्यावर अत्यंत प्रेम करतात. आज त्यांच्याकडे ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ आहे, एक सामान्य समजू नका. आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये बाबांचे शिष्य आहे, प्रत्येक गावात. आज एखाद्या पकवाज करायला पण विचारणं तुम्ही कोणाचे शिष्य, तर कोष्टीबाबाचे. आज निळोबा दादासुद्धा शिकले तर कोष्टीबाबाकडेच शिकले. भरपूरसे शिष्य त्यांनी घडवले आणि ज्ञानेश्वरी मुखतगत आहे आणि ते आपल्यासाठी ते उपलब्ध झाले. हे सगळ्यांसाठी मोठी गोष्ट आहे. ज्ञानेश्वरीच्या पारायणासाठी मोठ्या संख्येने बसा. पारायणाचा गंध आपल्या इकडे नाही आहे, पण पारायणाचा गंध आपल्याला लागला पाहिजे. पारायण खूप झालं, एखाद्या गावात सप्ताह असलं तर 2-3 लोक बसतात पारायणाला, 2-3. पारायण झाले पाहिजे. ज्ञानेश्वरीचं पारायण फार महत्त्वाचं आहे. आज बाबांच्या आयोजनाखाली हे पारायण होत आहे, बाबाच्या नेतृत्वाखाली पारायण होत आहे. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणून मोठ्या संख्येने या पारायणाला बसा. या कीर्तनाचा, या प्रवचनाचा, सगळ्या गोष्टीचा आपण लाभ करून घ्या, कारण की हे सगळं तुमच्यासाठी आहे. आज इथे लोक आले पाहिजे, लोक बसले पाहिजे, हा आमचा मानस आहे, या सगळ्या समितीचा मानस आहे. महालक्ष्मी देवस्थान कोराडी यांचासुद्धा मानस आहे. आज एवढं मोठं स्टेज, एवढं मोठं शेड त्यांनी आपल्याला उभारून दिलं. डेकोरेशनपासून तर सगळा खर्च त्यांनी केला. त्यांचे जेवढे आभार आहे ते कधीच विसरणार नाही. का विसरणार आहे? बघा, हे जे मंदिर आहे ना, हे अलौकिक मंदिर आहे, अलौकिक आहे. या मंदिराचा इतिहास असा आहे महाराज, ही जी देवी आहे ना, ही देवी साक्षात आहे, साक्षात देवी. इथे उभारलेली देवी नाही, ती साक्षात आहे. आणि त्या देवीची कृपा सगळ्यांवर झाली आहे, सगळ्यांवर. आज साहेबावर कृपा झाली तर आपल्यावर काय नाही होणार? काय नाही होणार? आज बावनकुळे साहेबांनी एवढं मोठं हे मंदिर तयार केलं. 63 एकरामध्ये हे मंदिर आहे. 450 कोटी या मंदिराला लागले आहे. तुम्ही इकडलं राम मंदिरामध्ये जाऊन बघा, आपल्या मागला तो हनुमान बघा, हनुमंत राय बघा, 143 फुटाचा हनुमान आहे. त्याचं बांधकाम झालं आहे. आपल्याच कार्यक्रमामध्ये त्यांचं उद्घाटन होतं, पण काही कारणास्तव ते पुढं गेलं. सगळं काही काम चालू आहे. इथे मोठ्या प्रमाणात राहण्याची सगळी व्यवस्था करत आहे. या देवस्थानामध्ये वारकरी संप्रदायाचे कार्यक्रम झाले पाहिजे अशी साहेबाची इच्छा आहे आणि सगळ्या समितीची इच्छा आहे. इथे सचिव साहेब उपस्थित आहे, आमचे समरितकरजी. इथे CO साहेब उपस्थित आहे, काळे साहेब. सगळ्यांचे योगदान हे मोठं आहे.
त्यांची जिद्द होती महाराज इथे कार्यक्रम झाला पाहिजे म्हणून, जिद्द होती. आज काळेसाहेबाची जिद्द होती, समरितकर साहेबाची जिद्द होती, लिखितकर साहेबांची जिद्द होती. इथले जे उपाध्यक्ष आहे आपले अजयजी वर्गी साहेब, त्यांनी सांगितलं आम्हाला जे काही लागत असेल ते आवर्जून मागा, पण वारकरी संप्रदायाचे इथे कार्यक्रम करा. त्यांनी भरपूर आपल्याला योगदान दिलं आहे. मी साहेबाची आभार मानतो, उपाध्यक्षांचे पण आभार मानतो, सगळ्या समितीचे आभार मानतो, नागपूर समितीमध्ये जे जे उपलब्ध आहे त्या सगळ्यांचे आभार मानतो. कारण की हा सगळ्यांचा कार्यक्रम आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाला हातभार लावलं पाहिजे. आमचे काका इथे बसलेले आहे, पुरुषोत्तम बाबा इथे बसलेले आहे, सावनेरची मंडळी बसलेली आहे, सगळ्यांचा सहभाग मोठा आहे. आमचे तिडके काकाजी आहे, आमचे लांडे साहेब आहे, सगळ्यांचा सहभाग मोठा आहे. आणि नितीन महाराजांचाही आमचा खूप मोठा सहभाग आहे. आज सगळे नियोजन नितीन महाराजांच्या हाताखाली होत आहे. इथलं भरपूरशे लोक आहे. आज आमच्या किरणदादांच्या आणि नेहाताईंच्या मुळे हा कार्यक्रम इथपर्यंत पोचला. साहेबाला त्यांनी समजून सांगितलं आणि साहेबांनी त्यांना मान्यता दिली आणि हा कार्यक्रम इथे आला. आज त्यांचं खूप मोठं योगदान आहे. मी किरणदादाचे आभार व्यक्त करतो, कारण की नेहाताई पण भरपूर फिरल्या. बायाच्या प्रचारासाठी, महिलांच्या प्रचारासाठी भरपूर त्यांनी परिश्रम केल्या. 2 महिने ते लोक फिरले, 2 महिन्यापासून फिरत आहे सगळे लोक, आणि ते परिश्रमाचे फळ आपल्याला दिसून येत आहे. सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं, या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. टाळकरी, गायक, वादक, उपस्थित असलेले सगळे महाराज मंडळी, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, आई माता जगदंबेच्या चरणी, गुरुवर्य श्री गुरु चैतन्य महाराजांच्या चरणी, श्री गुरु प्रमोद महाराजांना यांच्या चरणी आणि सगळ्या भाविकांच्या चरणी, सगळ्या महाराज लोकांच्या चरणी ही सेवा अर्पण करून वाणीला इथेच पूर्णविराम देतो. ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय